अकोल्यात एका 11 वर्षीय मुलीला अमानुष मारहाण. 25 वर्षीय सावत्र भावाने केली 11 वर्षीय बहिणीला अमानुष मारहाण. सावत्र भावाला खदान पोलिसांनी केली अटक. तर खदान पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध 323, 324, 34 अनन्वये गुन्हा दाखल केला असून पीडित मुलीला CWC मध्ये दाखल केले आहे. पोलीस स्टेशन खदान अकोला येथे काल रात्री एक तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये एक लहान मुलगी आहे जिचं वय 11 वर्ष आहे. तिला सख्या भावाने मारहाण केली अशी माहिती प्राप्त झाली होती. परंतु आम्ही अधिक तपास केला असता असं कळलं की विशाल ढोकणे नावाचा इसम आहे, त्याची पत्नी विशाल ढोकणे हा तिचा सावत्र भाऊ आहे. त्यांनी तिला मारहाण केली. त्यानुसार आम्ही तिचं मेडिकल करून तिच्या वैद्यकीय तपासणी अहवालावरून आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे. आरोपीस ताब्यात घेतलेले आहे. पीडित अल्पवयीन मुलीस आम्ही CWCकडे दाखल केलेलं आहे आणि त्यांच्या निर्देशानुसार त्यात पुढील कारवाई करण्यात येईल. आणि सध्या आमचा तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन खदानकडून योग्य ती कारवाई निश्चितच केली जाईल. थँक्यू सर. खदान परिसरात कवाडे नगरमधील 11 वर्षाच्या एका मुलीवर अमानुष अत्याचार तिच्या सावत्र भावानी आणि वहिनींनी केले. तिला उलट टांगून 3 दिवस झाले ते मारहाण करत होते आणि कुणीही आत जायला धजावत नव्हतं. पण आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलीला पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवलं. ही एका भावाच्या आणि बहिणीच्या नात्याला अतिशय काळीमा फासणारी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका महिन्याच्या आत ही खदान पोलीस स्टेशन मध्ये दुसरी घटना आहे एका मुलीवर अत्याचार होण्याची. आमची एवढीच मागणी आहे की त्या मुलीला तर न्याय मिळालाच पाहिजे. पण यानंतर अशा जर वारंवार घटना होत राहतील तर वंचित एक मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारण जर पोलीस प्रशासन हालत नसेल आणि स्टाफ कमी आहे, आमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, हे जर का प्रॉब्लेम्स वेळोवेळी समोर येत असतील तर निश्चित आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल. त्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे, पण अजून मुलीला CWC कडे दिलेला आहे. CWCच्या चौकशीत अजून काही बाबी समोर निश्चित येऊ शकतात आणि अजून त्याच्यात कलमा वाढू शकतात. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.